हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी सायंकाळी 7 वाजता भव्य मेळावा घेण्यात येणार आहे। या मेळाव्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे। अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडईजवळील लोटस मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर अशा तीनही मतदारसंघातून मोठी उपस्थिती राहील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले। या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू राष्ट्र सेनेची काय भूमिका असेल याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। हिंदू राष्ट्र सेनेकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू आहे। संघटनेचे सगळ्यात जास्त पदाधिकारी असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर हिंदू राष्ट्र सेनेने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले। या मेळाव्यात विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे। याप्रसंगी विलास पोतू, श्रीकांत सुरवसे, रोहन सोमा, प्रकाश आसादे, अभिजित अरळीकर, विजय गोणे, सागर कोळी, ओंकार दोडतले, अक्षय पाटील, अभिषेक झेंडगी, नागेश सुळगावकर, उदय रापोल आदी उपस्थित होते। जय श्रीराम। मी रवी चित्राम गोणे, हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून यंदा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचे मेळावा घेण्यात आयोजित केले आहे। विधानसभा 2024 सोलापुरातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ता, शहर उत्तर दक्षिण मधील कार्यकर्ता 9 तारखेच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की या हिंदू मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। बुधवार 9 ऑक्टोबर 2024 रोजी चिप्पा मंडई अशोक चौक शेजारी लोटस मंगल कार्यालय या ठिकाणी हिंदू तेज सूर्य, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेज सूर्य श्री धनंजयभाई देसाई यांचे मार्गदर्शन होणार आहे। तरी सर्व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभागी व्हावं। हिंदू हिताचे राजकारण आणि हिंदूंचे सैनिकीकरण या ब्रीदवाक्यात सावरकरांचे ब्रीदवाक्य घेऊन आपण हिंदू राष्ट्र सेना काम करत असते। यासाठी आपण हिंदू बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावं। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र।